जय श्रीराम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज आम्ही आलोय, हे बघा कुठे आलो आम्ही, आलिम शोधण्यासाठी आलोय आम्ही। आणि हे लोक शोधतायत इथे, अरे लोक नाही, हे आमचे मित्र वरिष्ठीय स्वतः आहे तिथे शोधतायत। दुपारी पण आले होते ते, दरम्यान 12च्या दरम्यान, तेव्हा पण शोधून दिले त्यांनी। हे बाकीचे बरोबर आहेत नाही, हो बोला म्हणून बोलतो चाललंय डोंगराला फिरायला। आणि मित्रांनो, पाऊस बघा थांबलाय फायनली, कारण की सतत 2 दिवस पाऊस होता, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत। काल पण खूप पाऊस पडला आणि सकाळी पण चालू होता पाऊस, दुपारनंतर थांबलाय। तर बरं आहे, तेव्हा आपण बाहेर पडलोय, पाऊस थांबलाय म्हणून, आता घरामध्ये असतो पडून। बघा यावर चढतो मी, हे बघा समोर ढग खोसकिळ्यावरती। सकाळी खोसकिळा दिसत नव्हता, पूर्ण ढगाने झाकला होता, आता दिसतोय तरी। आणि या बाजूला बघा ढग कसे काळे ढग आहेत पूर्ण, बहुतेक पाऊस येणार नाही। चला मग तुम्हाला दाखवतो मी आलिम। तर मित्रांनो बघा, हे इथे शोधतायत खाली, समोर संदेश आहे त्याच्या हातामध्ये बघा। ही कोणती शेती 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 आलिम आहे ही छोटीवाली, आणि ह्याच्यापेक्षा अजून एक मोठी असते, पण ती काय बघायला भेटली नाही आम्हाला यावर्षी। यांनी बघितली असेल तर आम्हीच नाही, पण मी तर नाही बघितली। ही बघा, आणि तुम्हाला माहितीच असेल की आलिम ही औषधी असते, जी पावसाळ्यामध्ये भेटते आपल्याकडे नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे डोंगर भाग आहे त्या ठिकाणी। अजून खाली पण आहेत मित्रांनो, आणि हे लोक ना सकाळी पण शोधत होते इथे। ही बघा, मी तर कालच बाई खाली आलिमची पाहिजे, या अशा ठिकाणी असते ती खाली। तो बघा तिकडे शोधतोय अजून, चला आपण तिथे जाऊ। आणि समोर आमचं गाव, तर अशा प्रकारे शेती आलिम आहे छोटीशी। तर अशा प्रकारे ही छोटीशी आलिम आहे, शेती आलिम बोलतात त्याला। आणि ही अशा ठिकाणी भेटते तिथे घनदाट झाडं झुडपं असतात तिथे। हा बघा कसं आम्ही शोधतोय, आम्ही तू कधीपासून शोधतोय ही आलिम? ही बघा सकाळपासून शोधतोय तो, कारण की मी इथे जवळजवळ 11:30 वाजता आलो होतो कुठे इथेशी स्मशानभूमीजवळ, तेव्हा हे लोक इथेच होते शोधत। आणि हे बघा त्यांनी शोधले काका, ही बघा शेती आलिम, ही बघा खूप छोटी आहे, ह्याच्यापेक्षा अजून एक मोठी असते, मोठी पण असते ना, तिचं नाव काय? मोठी आलिम मित्रांनो, मोठी आलिम। ही आहे छोटी आलिम आणि ती आहे मोठी आलिम मित्रांनो। तर शेती आलिम बोलतात त्याला, काय बोलतात? शेती शेती नाही, तुम्ही बोलता शेती, शेती नाही शेती तिकडे गेले की नाही वरती काजूकड मित्रांनो, इथे ना ही पूर्ण काजूची झाडाची रांग पूर्ण झाडांची एंडपर्यंत। आणि समोर क्रिकेट ग्राउंड आहे तिकडे, आणि बाजूला आमचं गाव, आणि ह्या बाजूला पण गाव आहे पाडा, तिथे आम्ही राहतो। हवा कसा काढतोय दिसतंय का तुम्हाला?
हा बघा, याला बोलतात शिते आलिंग. आणि याची भाजी ना खूप जास्त काय टेस्टी असते. मग सकाळी कुठे शोधली तुम्ही? काय बोलतो? मग तेव्हा किती भेटली? तर मित्रांनो, इथे विकास हातपंप हापसतोय. आली स्वतः धुतो इथे. चल वर. बघा तर मित्रांनो, ही बघा शेती आलिंग जी फक्त पावसाळ्यामध्ये भेटते. अशा ठिकाणी डोंगराकडे किंवा अशा घनदाट गवतामध्ये शेती आलिंग आणि अजून एक मोठी असते. तर नक्कीच जर तुम्ही खाली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाजूला ओहल आहे, आम्ही जस्ट इथेच आहोत स्मशानभूमीच्या बाजूला. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पडलो.